सुविधांचा अभाव. पैठण तालुक्यातील बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था उघड. बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राची अत्यंत चिंताजनक अवस्था समोर आली आहे. केंद्राच्या परिसरात सध्या पूर्णपणे अंधार असून बाहेरील भागात कोणतीही प्रकाश योजना नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या 1 महिन्यापूर्वीच सुमारे 30 ते 35 लाख रुपये खर्च करून या केंद्राची दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच मागील 1.5 वर्षात जवळपास 40 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एवढा मोठा खर्च करूनही केंद्राची अवस्था दयनीयच असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली बांधकामे सध्या निष्क्रिय असून त्यांचा कोणताही वापर होत नसल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकारी आणि जबाबदार यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आरोग्य केंद्रातील सुविधा तातडीने पूर्ववत करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, गावातील आजी-माजी व भावी पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. बालानगर आरोग्य केंद्रातील हा प्रकार सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अफसर शेख, बालानगर.